श्रीगोंदा येथे संभाजी ब्रिगेड, समविचारी संघटना आणि शिवप्रेमी यांच्या वतीने धीरेंद्र शास्त्री व आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। शनी चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रतिकात्मक तिरडी बांधून ती तहसील कार्यालयाजवळ नेऊन विसावा देण्यात आला आणि त्यानंतर तहसील कार्यालयासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आंदोलनादरम्यान संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितांवर जोरदार टीका केली, तसेच विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला। या आंदोलनात बामसेफ, सत्यशोधक संघटना, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहिल्यामुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले होते। आमदार संजय गायकवाड आणि बागेश्वर धामचे स्वयंघोषित भोंदू महाराज धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात समस्त शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्व सामाजिक संघटना, पुरोगामी विचाराच्या संघटना यांच्या वतीनं आज श्रीगोंद्यामध्ये त्यांची अंत्ययात्रा काढत त्यांची तिरडी बांधल्या गेली आणि शनी चौकातून त्यांची अंत्ययात्रा मुतारीला त्यांना विसावा देत त्या ठिकाणी तहसीलच्या आवारामध्ये त्यांची अंत्ययात्रा पार पडली। अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या। खरं तर या महाराष्ट्राच्या सुपीक भूमीमध्ये उत्तरेकडून आलेली ही जी काही रानडुकरं स्वरूपी जी काही घाण आहे ही सातत्याने महाराष्ट्रामध्ये सोडल्या जाते आणि संतांनी आणि महापुरुषांनी सुपीक केलेल्या या भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये महाराष्ट्र धर्मासारखं सुंदर असं पीक या ठिकाणी रुजलेलं असताना ह्या महाराष्ट्र धर्माची नासाडी करत, ह्या पिकाची नासाडी करत ही सुपीक माती खराब करण्याचं काम ही सातत्याने ही उत्तरेकडची गायपट्ट्यातून आलेली लोक करत आहेत। नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये धीरेंद्र शास्त्री नावाचा एक भोंदू बाबा, ज्याला कुठलीही ऐतिहासिक अक्कल नाही, कुठलेही त्याचं वाचन नसताना देखील त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं। शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि थकल्यानंतर ते रामदासाजवळ आले आणि रामदासाजवळ त्यांनी त्यांचा जिरेटोप ठेवला आणि त्यांना सांगितलं की आता मी युद्ध करून थकलो, दमलो, आता मला ही काही लढायला मी असमर्थ आहे, आता हे सामर्थ्य तुम्ही पेला आणि तुम्ही हे जिरेटोप सांभाळा आणि हे तुम्ही हे साम्राज्य सांभाळा। अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य, ज्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही। या ठिकाणी पाठीमागं तुम्ही पाहू शकता, हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठ असेल, मुंबई हायकोर्टाचा एक निकाल आहे या संदर्भात की रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही गुरु शिष्य असल्याचा। उलट रामदास हा आदिलशहाचा हेर असल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ त्या ठिकाणी कोर्टात सादर केले होते आणि त्याच्यामुळं हा निकाल कोर्टाने देखील दिलेला आहे आणि स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे रामदासाला कुठेही रामदासाचं उद्दिष्टीकरण होऊ नये आणि शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून त्याला दाखवू नये, अशा पद्धतीचे कडक आदेश कोर्टाने आपल्याला दिलेले असताना सातत्याने ही लोक या ठिकाणी ही माती दूषित करण्याचं काम करत आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित असलेलं शिवाजी कोण होता हे गोविंद पानसरेंचं जे काही पुस्तक 1988 साली प्रकाशित झालेलं आहे, लिहिलेलं आहे, आज 40-45 वर्षानंतर त्यांना बोध झाला आणि त्या पुस्तकामध्ये शिवाजींचा एकेरी उल्लेख आहे असा आरोप करत त्यांनी त्या पुस्तकाचा लेखक हा प्रशांत आंबी आहे असा गैरसमज करून प्रकाशक असणारे आमचे मित्र कॉम्रेड प्रशांत आंबी यांना रात्री 12:30 वाजता फोन करून आया बहिणीवरती, त्यांच्या पत्नीवरती गलिच्छ स्वरूपामध्ये खालच्या पातळीला जाऊन या महाराष्ट्राला न शोभेल अशा पद्धतीची भाषा वापरली आणि शिवीगाळ केली। आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील त्या ओघामध्ये त्यांना लक्षात आलं नाही की आपण शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील चुकीचे वक्तव्य करत आहोत, बोलत आहोत। या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य केली असतील, मग ते राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असेल, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असेल, नगरसेवक श्रीपाद छिंदम असेल, त्याचबरोबर आता हा धीरेंद्र शास्त्री असेल, संजय गायकवाड असेल, त्या प्रत्येक वेळेस ह्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनी त्यांना सडेतोड असा त्या ठिकाणी विरोध केलेला आहे, निदर्शने केलेली आहेत, निषेध आंदोलनं केलेले आहेत। आज देखील आम्ही मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि त्यांची तिरडी बांधून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांना मुतारीमध्ये, म्हणजे खरं तर हे भाग्य आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुणालाच लाभलं नाही की त्यांची तिरडी, त्या तिरडीला विसावा त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी लोक देतात, परंतु ह्या दोन्ही नराधमांना, या दोन्ही नीच प्रवृत्तीच्या अवलादींना त्यांचा विसावा हा मुतारीमध्ये द्यावा लागला आणि खरं तर हे त्यांच्या केलेल्या कार्याचं हे त्यांना मिळालेलं बक्षीस आहे, फळ आहे। त्यांना विसावा मुतारीमध्ये देऊन तहसीलसमोर त्यांची अंत्ययात्रा आम्ही आणली आणि त्यांचं आता दहन या ठिकाणी बाजूला आपण केलेलं आहे। आज वेगवेगळ्या लोकांकडून आज या ठिकाणी आव्हान केलं गेलं की या निमित्तानं आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात आणि निषेध आंदोलनामध्ये सहभागी व्हावेत। या ठिकाणी आमचे मार्गदर्शक संभाजी आप्पा बुरुडे यांनी देखील काल फेसबुकद्वारे एक आव्हान केलं होतं, त्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही सर्व शिवप्रेमींनी एकत्रित येऊन आज हे निषेध आंदोलनाचं काम या ठिकाणी केलेलं आहे, अंत्ययात्रा काढलेली आहे।
निषेध आंदोलनं करणं किंवा कुठलंही आंदोलन करणं हे एक प्रतिकात्मक भावना आपल्या व्यक्त करण्याचं माध्यम आहे. हे परीक्षा घेतल्या जाते, सातत्याने ही परीक्षा घेतली जाते की शिवाजी महाराज असतील किंवा महापुरुष असतील यांच्यावरती चुकीचे विधानं केल्यानंतर इथला समाज जिवंत आहे का, जागा आहे का नाही, हे पाहण्यासाठी हे एक लिटमस टेस्ट असते. आणि आपण देखील सातत्याने त्यांना दाखवून द्यायचं आहे की हो, आम्ही जिवंत आहोत आणि आम्ही ज्या वेळेस तुम्ही आमच्या महापुरुषांना ड्युचाल, बेताल वक्तव्य कराल त्यावेळेस तुम्ही आम्ही तुमचा अशाच पद्धतीने निषेध करू, हा इशारा या निमित्तानं देतो. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.